नागपूर येथील भीषण स्फोटाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उच्चस्तरीय आढावा बैठक घेत मोठे आर्थिक पॅकेज जाहीर केले। स्फोटात मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना प्रत्येकी 75 लाख रुपये तर जखमी कामगारांना 25 लाख रुपयांची मदत कंपनीतर्फे देण्यात येणार आहे। ही रक्कम मुदत ठेव स्वरूपात जमा करून कुटुंबियांना दीर्घकालीन आर्थिक आधार दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या दरम्यान स्फोटामागील नेमके कारण, सुरक्षिततेतील त्रुटी आणि जबाबदारांवर कारवाई याबाबत सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। स्फोटक कंपन्यांमध्ये सुरक्षेची योग्य काळजी घेतली जात नसल्याची बाब समोर आली असून पेसो आणि डिश या नियंत्रण संस्थांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। सरकारी यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे अपघात होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे। कामगार सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आणि 23 इंजुर्ड आहे। 23 पैकी जवळपास 13 लोकांची हालत हे फारच खराब आहे आणि काही 70% काही 80% भाजल्यामुळं त्यांची परिस्थिती काही फार चांगली नाही आहे आणि त्यामुळं या महाराष्ट्रातली, विदर्भातली ही मोठी या ठिकाणी आपत्ती आहे। आज बैठकीमध्ये या ठिकाणी 4-5 विषयावर निर्णय घेण्यात आला। एक तर पेसोचे जे अधिकारी आहेत, केंद्र सरकारचे, डीचचे अधिकारी आहेत आणि लेबर कमिशनरचे लोक आहेत, यांना यांची जबाबदारी फेस केली पाहिजे आणि यांची जबाबदारी फेस करून एखाद्या वेळी यांनी जे त्या ठिकाणी मागच्या वर्षभरात 2 वर्षामध्ये जे काही इन्स्पेक्शन करायला पाहिजे, जे काही सेफ्टी मेजर्स घ्यायला पाहिजे, जे काही अधिकारी म्हणून डिपार्टमेंट म्हणून काम करायला पाहिजे ते केलं नाही आहे। त्यामुळं आमच्या विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि एसपी याची जबाबदारी फेस करतील आणि गरज पडली यांच्यावरही त्या ठिकाणी त्या गुन्ह्यामध्ये यांना समाविष्ट करता येईल का, जो गुन्हा दाखल केलाय याचाही विचार या ठिकाणी आमच्या सर्व आमदार खासदारांनी मागणी केली आहे की हाही विचार झाला पाहिजे की पेसोचे, डीचचे आणि लेबर कमिशनरचे अधिकारी ज्यांची जबाबदारी फेस करून त्यांनाही या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये घेतलं पाहिजे, अशी या ठिकाणी मागणी आली आहे। त्याबद्दलचा सूचना आम्ही दिलेल्या आहेत। माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांच्याशी आमची चर्चा झाली। या चर्चेमध्ये आतापर्यंत नागपूरमध्ये जे 3, 4, 5 अपघात झाले एक्सप्लोजन मध्ये, त्यामध्ये जवळपास 44 मृत आहे, 48 जखमी लोक आहेत आता या वर्षभरात आणि वारंवार या घटना होत आहेत। त्यामुळं नेमक्या काय काय त्या ठिकाणी पूर्ण अहवाल, या घटनेचा अहवाल, यापूर्वी झालेल्या 4 घटनेचा अहवाल केंद्र सरकारकडे कमिशनरनी पाठवायचा आहे आणि कमिशनरकडून हा अहवाल, कमिशनरकडनं हा अहवाल केंद्र सरकारला गेल्यावर आणि यानंतर कायद्यामध्ये काहीतरी अजून त्या ठिकाणी मजबूत सुधारणा, जेणेकरून या ठिकाणी अशा घटना होणार नाही याकरता एक दुसरी चौकशीचा रिपोर्ट या ठिकाणी आमच्या कमिशनर पाठवणार आहे, ज्यावर केंद्र सरकार या ठिकाणी याची ऍक्शन घेणार आहे। याचाही निर्णय झाला। माननीय पियुष गोयल साहेबांनी याबद्दल पुढाकार घेतला आणि या ठिकाणी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं।